ओबीसी संघर्ष योद्धा नवनाथ आबा वाघमारे यांची 21 सप्टेंबर रोजी रात्री 10 ते 10:30 वाजेच्या सुमारास अज्ञाताने गाडी जाळली होती। या प्रकरणी कदीम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र आरोपीला कदीम पोलिसांनी अद्याप अटक केली नव्हती। गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक न झाल्याने जालन्यातील सकल ओबीसी महिला आक्रमक पाहायला मिळाल्या। आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी आणि नवनाथ आबा वाघमारे यांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी सकल ओबीसी महिलांच्या वतीने करण्यात आली। आज दुपारी 2च्या सुमारास सकल ओबीसी महिलांनी जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले। आरोपीला अटक न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। या निवेदनावर ममता कायंदे, वंदना खांडे-भराड, शालिनी मुळे, विमल शेळके, अश्विनी सोनोने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। सूर्य 20 मराठी, जालना। निवेदन दिलेले आहे, आपली काय मागणी असते? आमची मागणी काय राहणार आहे? एवढे रस्त्यावर उतरलेले ओबीसी आणि त्यांच्या रस्त्यावर उतरल्याबद्दल त्यांनी गाड्या जाळायला लागलेत। कधी उद्या चालून ते माणसं जाळून टाकतील, फक्त मराठ्यांचा सहारा घेऊन का? काय गपची बसलेले? आम्ही किती गपची बसलेले का? ओबीसीच्या मागे लागलेले कारण काय? स्पष्ट त्याला एकट्याला आहे ना, जरंगे आहे ना, त्याला म्हणा समोर एकटा आहे आणि एकटा लढ म्हणा। मराठ्याचा सहारा घेऊन कशाला बोलतोय? गाड्या जातो म्हणजे काय आमचे मित्र नाही, याचेच सगळे कार्यकर्ते याचेच आहे आणि याचीच फिल्डिंग आहे सगळी। याच्या मागे कोणाचा हात आहे? आधी पहिला तो तपास करायला पाहिजे, नंतर गाड्या जाळ म्हणा आणि एकदम मैदानात ये म्हणा आणि महिलासाठी लढ म्हणा। इथे येऊ महिला काय करतात काय नाही ना त्याला सांगन मग। जालना जिल्ह्यामध्ये ओबीसी काही कमी नाही आहे, आम्ही कोणाच्या वाटे गेलेले नाही, आम्ही कोणाचं छुनून घेतलेलं नाही। ते भीक मागा लागला फक्त मराठ्यांचा सहारा घेऊन। आम्ही भीक मागत नाही, आम्हाला ऑलरेडी भेटलेलं आहे अगोदरचं। आणि काय लढा करतो आमच्या मागं? मग दुसरे कोण घे ना म्हणा, तुझे हक्क आहे, तुझ्या हक्कांना लढ ना तू। मराठ्याचा सहारा घेऊन कशाला बोलतोय तो? आणि ये म्हणा जालन्यामध्ये येऊन दाखव म्हणा, ओबीसीचा तडका कसा असतो ना दाखवतो म्हणा। मग तू बाजरा भाकरी घेऊन जाय म्हणा, आम्ही येतो चटणी भाकर घेऊन। निवेदन दिले निवेदन दिलं ते ओबीसी साठी दिलेलं आहे आम्ही। काय दिलंय आबा? ओबीसीच्या आहे त्यांची गाडी का जाळी? कारण काय होतं गाडी जाळायचं? कारण सांग आणि मग जाळ। आणि पळून काय गेला मग? ये म्हणा समोर गाडी जाळी ना, तू समोर ये ना, लपतो कशाला इकडे तिकडे बघून? ये समोर, तुझी ताकद आहे तर दाखव। गाडी जाळायला तू ताकद दाखवली ना, तशी ताकद दाखव तू जालन्यामध्ये येऊन, लपू नको इकडे तिकडे। काय नाव आपलं? ममता कायंदे। काय निवेदन दिलेलं आहे, का आपली काय मागणी आहे? आम्ही निवेदन असं दिलेलं आहे, नवनाथ आबाची गाडी भर याच्यात त्यांनी गाडी जाळवलेली आहे। आबा हे ओबीसीसाठी कंटिन्यू आबा रोडवर आहे। अशा नेत्यांना तुम्ही असा त्रास होत असन, आज गाडी जळाली, आज आबा रस्त्यावर कुठं पण आहे। आबाला हे सुरक्षा द्या आणि त्यांनी ती गाडी जाळवली आहे त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी। अटक नाही झाली तुम्ही काय करा? अटक नाही झाली तर आम्ही रस्त्यावर आंदोलन करू। आमच्याकडून होईन तितकं आम्ही रस्ता रोखलो करू, आंदोलन करू की त्या आरोपी भेटला, त्या आरोपीला काय करायचं ते आम्ही ओबीसी ठरवू काय करायचं त्याच्यावर। काय नाव तुमचं? माझं वंदना सतीश खांडे-भराड। आज आपण पोलीस अधीक्षकांना काय नाही तर मी सांगू इच्छिते, जय सावता जय शिवराय। आम्ही सर्व धर्म समभाव असे मानणारे लोक आहोत आणि ओबीसी समाजाला जे काही आरक्षण दिलेलं आहे ते संविधानातूनच दिलेलं आहे। आणि त्यामुळे आमची ही कळकळीची नम्रतेची विनंती आहे की ओबीसीचे जे नवनाथ वाघमारे आप्पा आहेत त्यांची गाडी आज ते झोपीत असताना जाळण्यात आलेली आहे, तर त्यांना Z+ अशी सुरक्षा देण्यात यावी याबद्दल आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि ते विषय असा आहे की वाढल्याने खूप वाढतो, जसं मनोज जरांगे साहेब यांनी केलेलं आहे तसं आम्हालाही करता येतं, पण आम्ही पार रस्त्यावर उतरू शकत नाही कारण आम्ही संविधानानुसार चालणारे लोक आहोत आणि आम्हाला दुसरं महत्त्वाचं काहीच नको, फक्त Z+ सुरक्षा त्यांना देण्यात यावी। आज गाडी जाळली, उद्या त्यांच्या जीवाला जर काही झालं तर आम्ही कुणाला पकडायचं? त्यामुळे आम्ही निवेदन दिलेलं आहे। आम्ही शांत आहोत, संत नाही आहोत, हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे। आणि ज्याने हे कृत्य केलं आहे त्याला आम्ही अटक झाल्याशिवाय शांत बसणार नाहीत। धन्यवाद। काय नाव आपलं? अश्विनी सोनवणे। जय ओबीसी, जय ओबीसी।